22 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दिंडेमळा, जनार्दन नगर, नांदूर नाका, नाशिक या ठिकाणी सनी राजू धोत्रे आणि उद्धव निमसे यांचा 2 मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद होऊन फिर्यादीचा भाऊ राहुल संजय धोत्रे आणि आत्तेभाऊ अजय कुसाळकर यांचा पाठीलाग करून सुमित हांडोरे यानं चॉपरनं वार करून इतरांनी लाकडी आणि लोखंडी दांड्यानं मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानं फिर्यादी आकाश राजू धोत्रे राहणार जनार्दन नगर, नांदूर नाका यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यावरून गंभीर जखमी राहुल धोत्रे याच्यावर उपचार सुरू असताना मयत झाल्यानं खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले। या अनुषंगानं वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि मिलिंद सिंग परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी संतोष मते हा वाडीवरे कवडी फाटा नाशिक या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली। या अनुषंगानं अधिकारी आणि अंमलदार यांनी वाडीवरे गाव कवडी फाटा या ठिकाणी जाऊन खात्री केली असता बातमीप्रमाणे कवडी फाटा गणेश वडापावच्या समोर पंचवटी अमृततुल्य वाडीवरे या ठिकाणी संतोष बाळू मते वय 40 हा आढळून आला। यावेळी पोलीस हवालदार विशाल देवरे आणि प्रवीण वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यामध्ये स्वप्नील बागुल हा पपाया नर्सरी जवळ येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून स्वप्नील बागुल याला देखील अटक केली आहे। दरम्यान यावेळी आरोपींना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, संदीप भांड, नाझिम खान पठाण, रोहिदास लिलके, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, मनीषा सरोदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।